विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ईव्हीएम आणि मतदार यादीबाबत मोठ्या प्रमाणात आक्षेपही घेण्यात आलेत। अनेकांनी कोर्टाच्या पायऱ्या देखील चढल्यात। मात्र आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विधानसभेला जे वापरण्यात आलेले याद्यांचा जो वापर करण्याचा डाव हा आखला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। ज्येष्ठ कायदे अभ्यासक असीम सरोदे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे। पुण्यातील वकील असीम सरोदे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। ते म्हणाले, सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील 4 महिन्यांमध्ये घ्या अशा सूचना निवडणूक आयोगाला दिल्या होत्या। त्यानुसार या निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली। याचाच भाग म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ज्या याद्या विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आल्या त्याच याद्यांचा वापर करण्यात येणार असल्याचं जवळपास निश्चित करण्यात येत आहे। विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या मतदार याद्या वापरण्यात आल्यात त्या याद्या बोगस स्वरूपाच्या होत्या, चुकीच्या पद्धतीने त्या तयार करण्यात आल्या होत्या आणि त्याच याद्यांच्या आधारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्यास ही लोकशाहीची एक प्रकारे फसवणूक आहे असा आरोप असीम सरोदे यांनी केलाय। यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मोठ्या प्रमाणात होणार आहे। यामध्ये 29 महापालिका, 232 नगरपालिका आणि 125 नगरपंचायत असणार आहे। म्हणजे एकूण विचार करण्यात आला तर 386 इतक्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या व्यापक निवडणुका असणार आहेत। विधानसभा निवडणुकींमध्ये अनेक आश्चर्यकारक निकाल लागल्याचं पाहायला मिळाले। जे राजकीय पक्ष जे उमेदवार निवडून येणार नाहीत असं वाटत होतं आणि तसं वातावरण देखील होतं, ते निवडून आलेत आणि ते याच याद्यांच्या आधारे निवडून आलेत। त्यामुळे या संशयास्पद असलेल्या मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वापरण्याचा डाव आखण्यात येणार आहे असा आरोप सरोदे यांनी केला आहे। मतदार यादी ही निवडणुकीसाठी अद्ययावत असणं आवश्यक आहे। विधानसभा निवडणुकीनंतर 7 ते 8 लाख नवमतदार वाढले असण्याची शक्यता आहे। त्यामुळे जर जुन्याच याद्या वापरल्या तर या सगळ्या नवमतदारांना आपल्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावं लागेल। त्यामुळे विधानसभेतील मतदार याद्या ज्या आहेत ते वापरण्याचा आमचा विरोध असणार आहे आणि आम्ही त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवणार असल्याचं देखील सरोदे यांनी सांगितलं।